मित्रहो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। माझ्या चॅनलवरती रोज नवीन नवीन कहाणी बातमी तुम्हाला ऐकायला भेटतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका। मामा मामी शेतात गेले होते। 29 वर्षीय भाच्याने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराच्या घटनेने बीड हादरलं। मामा मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याने पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर भाच्याने अत्याचार केला आहे। इतकेच नाही तर तो मुलगा मामा घरी येण्या अगोदरच घरातून पळून गेला होता। बीडमध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्हा सध्या गुन्हेगाराच्या एका भीषण सावटाखाली आहे। विशेषतः म्हणजे केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या लागोपाठच्या घटनांनी सुन्न व्हायला होत आहे। माणुसकी आणि रक्ताच्या नात्याला काळिंब फासणारी एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली असून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने आपल्याच 10 वर्षाच्या आत्ते बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आरोपी भाचा, त्याचे वय फक्त 29 वर्ष होतं, हा आपल्या मामाच्या गावी आला होता। ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत। त्यातच उन्हाळ्यामुळे पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देण्याचा वेळ असते। घटनेच्या रात्री पीडित मुलीचे आई वडील म्हणजेच मामा मामी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते। घरात चिमुकली एकटीच असल्याची संधी साधून या नराधमाने आपल्या वासनेला वाट करून दिली। 29 वर्षाच्या या तरुणाने 10 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार केला। ही घटना ऐकल्यानंतर घरातील कोणीही येण्यापूर्वीच आरोपी तिथून पळून गेला। आई वडील शेतातून परतल्यानंतर पीडित मुलीने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आपल्या आईबापांना सांगितले। आपल्या नातेवाईकांनी असा नीच प्रकार केल्याने समाजात पालकांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी वेळ न घालवता युसूफ वडगाव पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता IPC आणि पॉस्को कायद्याच्या विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली। तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि अवघ्या काही तासातच त्याला हुडकून बेड्या ठोकल्या। धक्कादायक बाब म्हणजे युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 3 दिवसात घडलेली ही तिसरी मोठी अत्याचाराची घटना आहे। या घटनांच्या मालिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे संतापाचे वातावरण आहे। नात्याला विसरायला लावणारी ही घटना होती, जिथे एका आजोबाने स्वतःच्या पोटाच्या नातीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते। पुण्यातून तसेच एका अंगणवाडी सेविकेला लसीमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आलेला प्रकार आता उघड झाला आहे। आता या 10 वर्षाच्या मुलीवर भाच्यानेच केलेला अत्याचार समोर आला। मामाचे गाव हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित आणि आनंदाचे ठिकाण मानले जाते, पण तिथेच जर अशी नराधम प्रवृत्ती दबात धरून असली तर मुलांनी सुरक्षित कोणाकडे पाहावे। 29 वर्षाच्या तरुणाने 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणे हे त्याच्या गंभीर मानसिक वृत्तीचे लक्षण आहे। इंटरनेटचा चुकीचा वापर किंवा नैतिक मूल्यांचा ऱ्हास याची कारणे असू शकतात। उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले नातेवाईकाकडे जातात। अशा वेळी पालकांनी मुलांच्या हालचालीकडे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे। अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2012 मध्ये पॉस्को कायदा करण्यात आला होता। आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। अशा केसेसचा निकाल जलद गतीने न्यायालयात लावण्याची तरतूद आहे। पीडितेची ओळख गुप्त राखणे अनिवार्य आहे।
बीड जिल्ह्यातील ह्या घटनांनी हे स्पष्ट केले आहे की केवळ कायदे कडक असून चालणार नाहीत, तर सामाजिक जागृतीचीही तितकीच महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून मुले आपल्यासोबत घडणारी कोणतीही चुकीची गोष्ट त्वरित सांगू शकतील. युसूफ वडगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाचा तपास अधिक सखोल होणे खूप गरजेचे आहे. नराधाम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.